अस्तित्व विराजमान ही मान्यता त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे. तर अनुलोम प्राणायाम म्हणून महाराजांनी थोडासा त्या दिवशी एक प्रसंग सांगितला. एक आश्रम होता, ते साधू महाराज आता निवृत्तीकडे चालले, 100 वर्ष वय होतले. दोन शिष्य होते. दोघांना एक एक केळ दिलं आणि सांगितलं की तुम्ही या केळाला खायचं, पण कोणी तुम्हाला पाहणार नाही अशा जागी खाय. दोघे जण गेले बाजूला. करा अनुलोम विलोम प्राणायाम करताय. आता एक त्यातला शॉर्टकट होता, आश्रमाच्या माग गेला, त्यानं पाहिलं कोणी आहे का नाही का, हे नाही ते नाही, धरलं, घेतलं केळ खाऊन, आला गुरुजी जवळ बसला. हे दिवसभर दुसरा फिरत राहिला आजूबाजूला. करा अनुलोम विलोम प्राणायाम. आजूबाजूला फिरत राहिला, इकडे पाहिलं तिकडे पाहिलं, जळी तळी काष्टी पाशाणी ते सगळं ते म्हणे सगळं ईश्वराचं अस्तित्व आहे. सगळं जिकडे पाहाव तिकडे तो दिसतो आहे, त्याच्यामध्ये व्याप्त आहे. गुरुदेव तुम्हीच सांगितलेलं आहे आणि स्वतः मी पाहिलं की डोळे बंद केल्यानंतर माझ्याही शरीरात तेच विराजमान आहे. मग अशी कुठली वस्तू आहे, कुठलीच वस्तू नाही की जिथं ईश्वर नाही. म्हणून तो वापस आला आणि गुरुजीचं केळ गुरुजीला वापस दिलं. म्हणजे गुरुजी हे तुमचं केळ, हे तुम्ही, आणि अशी कोणतीच जागा नाही की जिथं ईश्वर व्याप्त नाही. आश्रमावर कोणाचा अधिकार असा